आगतम स्वागतम सुस्वागतम। श्री सद्गुरु समर्थ खंडोजी महाराज यांच्या 196व्या नाम सप्ताह महोत्सवानिमित्त अश्वत्थ नगरी अर्थात आपल्या पिंपळनेर नगरी हर्ष स्वागत करीत आहे। सालाबादाप्रमाणे जागृती ग्रुप बाजारपेठ पिंपळनेर सादर करीत आहे एक पौराणिक देखावा गौरव महाराष्ट्राचा कथा सप्तशृंगी मातेची। नारायण नारायण। जनलोको आपल्या गौरवशाली महाराष्ट्राच्या म्हणजेच देवी देवतांच्या संतांच्या आणि तपस्वी ऋषी मुनींच्या महापुरुषांच्या या पवित्र भूमीत 3.5 शक्तिपीठांपैकी गोदावरीच्या किनाऱ्यावरील सह्याद्रीच्या रांगेत असलेली आदिशक्ती आदिमाया जगत जननी आई सप्तशृंगी मातेचा करूया सप्तशृंगी आईचा जय जयकार। ओम ब्रह्मयामी ब्रह्मयामी धारिणीं पितृगण नमः नमः तारेण देवः देवः। ओम भूर्भुवः स्वः तदन्तरं पृथ्वी भारं पीरयामि जडचेतनं वनस्पते युगे युगे ब्रह्म विष्णु शिवम्। उठ महिषासुरा उठ, तुझ्या या घोर तपस्येने मी अति प्रसन्न झालो आहे। माग माग, तुला काय हवं आहे ते माग। हे तात, मला असे वरदान द्यावे की मला या पृथ्वी तळावर देव दानव अथवा मानव माझा संहार करू शकणार नाही गुरुदेव। तथास्तु। नारायण नारायण। किती हा त्रास, केवढे हे महापाप। या महिषासुराला कोणी थांबवा। देवाधिदेवा महादेवा प्रकट व्हा, ह्यावर काहीतरी मार्ग दाखवा।
महादेवा, आपणच यावर काहीतरी उपाय सांगावा. ब्रह्माजींच्या वरदानानं या महिषासुराचा देव, दानव अथवा मानव कोणीही वध करू शकत नाही. मात्र महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती यांच्या देवी रूपी अथवा स्त्री रूपी अंशानं निश्चितच मार्ग निघेल. या निर्माण झालेल्या महासंकटावर महामृत्युंजय सिद्धी मंत्र म्हणजे जनक मार्कंडेय ऋषी मी अमर आहे. माझा कुणीही संहार करू शकत नाही. हे पापी महिषासुरा, तुझ्या या अमानुष कृत्यांना अखेरचा विराम देण्यासाठी नारी शक्ती महाकाली अवतारात मी प्रकट झाली आहे. नारायण नारायण. भाविक हो, बंधू लक्ष्मणाच्या प्राणार्थ महाबली हनुमंतानं उचललेल्या द्रोणागिरी पर्वताचा एक भाग जो पडला त्याचेच मूर्त स्वरूप म्हणजे वणीगड, जेथे खानदेश माहेरवाशिणी आई सप्तशृंगी माता या युद्धानंतर विसावली. भाविक भक्तांनो,